नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण आलो आहोत कोकणाच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या रत्नागिरी शहरातील अतिशय प्रसिद्ध मांडवी बीचवर। अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला हा समुद्र किनारा रत्नागिरी शहराची ओळख मानला जातो। शहराच्या मध्यवर्ती भागाजवळ असलेल्या स्थानिक नागरिक आणि पर्यटक दोघांच्याही पसंतीचं हे ठिकाण आहे। सकाळच्या शांत वातावरणापासून ते संध्याकाळच्या गजबजलेल्या फेरफटक्यापर्यंत मांडवी बीच प्रत्येक क्षणी वेगळा अनुभव देतो। या बीचचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथील काळसर रंगाची वाळू। विशेषतः संध्याकाळच्या वेळी सूर्य हळूहळू समुद्रात मावळताना आकाशात पसरलेले केशरी, लाल आणि सोनेरी रंग या किनाऱ्याचं सौंदर्य अनेक पटींनी वाढवतात। म्हणूनच छायाचित्रकार, व्हिडिओ निर्माते आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी हे ठिकाण विशेष आकर्षणाचं आहे। मांडवी बीचच्या एका बाजूला इतिहासाची साक्ष देणारा भव्य रत्नदुर्ग किल्ला उभा आहे। अनेक शतकांचा इतिहास जपणारा हा किल्ला आणि समोर अथांग अरबी समुद्र याचं दृश्य पाहताना मन अगदी प्रसन्न होतं। समुद्राच्या लाटांचा मधुर आवाज, सुंदर वारा आणि शांत वातावरण मनाला वेगळीच ऊर्जा देतात। संध्याकाळच्या वेळेला या परिसरात अनेक कुटुंब, पर्यटक आणि तरुण फिरण्यासाठी येतात। मुलं वाळूत खेळताना दिसतात, तर अनेक जण समुद्रकिनारी बसून सूर्यास्ताचा आनंद घेतात। हा क्षण प्रत्येकाच्या आठवणीत कायमचा राहतो। जर तुम्ही खाद्यप्रेमी असाल तर मांडवी बीच तुम्हाला अजिबात निराश करणार नाही। येथे भेळ, पाणीपुरी, भाजलेलं कणीस, नारळ पाणी, कोकम सरबत आणि कोकणातील विविध स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता येतो। फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटसाठी मांडवी बीच हे रत्नागिरीतील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानलं जातं। सूर्योदय असो किंवा सूर्यास्त, प्रत्येक क्षणी इथला निसर्ग वेगवेगळ्या रंगांनी सजलेला दिसतो। तुम्ही जर रत्नागिरी पर्यटनासाठी येणार असाल तर मांडवी बीचला नक्की भेट द्या। शांत वातावरण, स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर सूर्यास्त आणि कोकणातील नैसर्गिक सौंदर्य याचा संगम तुम्हाला येथे अनुभवायला मिळेल। आजचा आपला मांडवी बीचचा प्रवास इथेच संपतो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात।